नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आपण आज 26 जानेवारी निमित्त मस्त अशी टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत। तर आपण त्यासाठी 4 ते 4 टिपके मांडून घेऊयात। तर आपले 4 ते 4 टिपके हे मांडून झालेले आहेत। तर आपण पहिली उभी रेघ काढणार आहोत उजव्या साईडला 4 ते 4 टिपक्यांना जोडून, परत डाव्या साईडला, नंतर वरती आणि मग खाली एक चौकोन बॉक्स तयार झालेला आहे। मग परत आपण मधल्या साईडला उभ्या अशा 2 लाईन काढणार आहोत टिपक्यांना जोडतच। तर आपल्या झेंड्याचा हा आकार झालेला आहे। परत आपण कोपऱ्याला असे 3-3 टिपके देणार आहोत। 1 2 3, 1 2 आणि 3, 1 2 3, 1 2 3। चला तर आपण आता हा कोपरा पहिल्या टिपक्याला जोडायचा, नंतर मधला टिपका दुसऱ्या टिपक्याला, तिसरा टिपका हा तिसऱ्या टिपक्याला, आता चौथा टिपका परत पहिल्या टिपक्याला, असं आपण चारही बाजूला जोडून घेणार आहोत। तर आपली स्वस्तिक टाईपमध्ये झेंड्याचा रंग देऊन 26 जानेवारीसाठी खूप सुंदर अशी रांगोळी तयार होत आहे। थोडासा शेप नीट आलाय का हे पाहून घ्यायचं आहे। नंतर असं गोल गोल सगळं जॉईंट करून घेऊयात। आपण जे काढलेले आहेत पानं त्याला आपण असं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। चला तर मग आपण आता रंग भरूया त्याच्यामध्ये। पहिला रंग आपण केशरी रंग घेऊयात। वरच्या साईडला झेंड्याच्या कलरप्रमाणे आपण केशरी रंगाने सगळीकडे आपण रंग देऊन घेणार आहोत। साईडला जे आपण 3-3 तुरे काढलेले आहेत त्यामध्ये पण आपण झेंड्याचाच रंग देणार आहोत। तर हा वरच्या पट्टीतला केशरी रंग देऊन झालेला आहे। त्याच पद्धतीने आपण साईडला जी डिझाईन काढलेली आहे त्याच्यामध्ये आपण कलर देऊन घेऊयात। पहा असं तर आपण चारही बाजूला जे आहेत ते काढूयात। खूप अशी सिंपल टिपके देऊन होणारी रांगोळी आहे, जास्त वेळ पण लागणार नाही आणि खूप कमी वेळेमध्ये आपण काढू शकू। जरी कुणाला ड्युटीवर वगैरे जायचं असेल किंवा बाहेर लगबगीने झेंडावंदनसाठी जायचं असेल तोही पटकन 2-4 मिनिटांमध्ये काढून जाऊ शकेल ही रांगोळी। इतकी कमी वेळेत काढता येईल अशी रांगोळी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर वाटणार आहे। चला तर आपण केशरी रंग देऊन होत आहे कंप्लीट। प्रत्येक साईडला आपण असाच कलर देऊन घेत आहोत। जे मोठे पान आहेत साईडला डिझाईन काढलेली तिथे आपण सगळीकडेच असा ऑरेंज कलर देऊन घेत आहोत। नाहीतरी प्रत्येकाला प्रश्न असतो की आपण आता 26 जानेवारीला कोणती रांगोळी काढायची आणि किती सुंदर वाटेल, कशी वाटेल, आपण या इच्छेमध्ये असतो। तरी खूप झटपट रांगोळी आहे, खूप सुंदरही वाटेल आणि सगळे कौतुक पण करतील किती सुंदर वाटत आहे रांगोळी। टिपके देऊन आधी शेप देऊन घ्यायचा आणि नंतर मस्तपैकी कलर भरायचा। पहा तर आपला ऑरेंज कलर पूर्णपणे देऊन झालेला आहे। तर मग आता आपण पुढचा हिरवा रंग घेऊयात। चला आपण आधी साईडचे छोटे छोटे आहेत ती पानं आपण ती रंगवून घेऊयात, कलर देऊन घेऊयात। मग त्याच्यानंतर मधल्या साईडला जो आहे झेंडा आपला त्याला हिरवा कलर द्यायचा आहे आपल्याला।
पहा तर किती सुंदर आपला कलर देऊन झालेला आहे. तर मधल्या कलरला आपण देऊन घेऊयात. मधला जो झेंड्याचा पार्ट उरलेला आहे खालच्या साईडला ग्रीन कलर देऊन घ्यायचा आहे. खूप सुंदर अशी झटपट रांगोळी तयार होत आहे आपली 26 जानेवारीसाठी स्पेशल. तर आपला ग्रीन कलर हा देऊन झालेला आहे. तर आता आपण पांढरा रंग देऊन घेऊयात. आधी मधल्या साईडला देऊन घेऊया आणि तेच देत असताना आपण बॉर्डर पण डार्क करून घेणार आहोत प्रत्येक साईडच्या, म्हणजे कसं दिसायला उठून दिसेल कलर दे भरलेला आपला. चला, आपला आता मधल्या साईडला झेंड्याचा भाग पूर्ण झालेला आहे कलर देऊन. आता साईडचे जे आहेत पानं आपण त्यालाही बॉर्डर करत करत आपण रंगवून घेणार आहोत. पहा तर किती सुंदर वाटत आहे रांगोळी. कमी वेळेमध्ये कमी जागेमध्ये आपण काढू शकतो. आपण बॉर्डर डार्क करत करत आपण हा रंग देत आहोत. चला, तर आपण दुसऱ्या साईडला पण तसंच देऊन घेणार आहोत. चला, तर आपला पांढरा रंग देऊन होत आहे प्रत्येक साईडच्या पाकळ्यांमध्ये. मी तुम्हाला काढायला इझी जावी किंवा पटकन लक्षात यावी यासाठी थोडंसं स्लो काढत आहे, नाहीतरी खूप 2 मिनटात रांगोळी ही कंप्लीट होईल काढून. चला, आता लास्टचा साईड राहिलेला आहे रंग देण्याचा. पहा किती सुंदर वाटते ना रांगोळी. थोडं बॉर्डर डार्क केले की सुंदर वाटतं आणखी, म्हणून बॉर्डर डार्क करत आहोत आपण. आता पांढरा रंग द्यायचा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण निळ्या रंगाने चक्र काढून, अशोक चक्र जे असतं प्रत्येक झेंड्यांमध्ये, आपण ते काढून घेणार आहोत. चला, तर मग आता आपण निळा रंग घेऊयात. हा पहा, निळा रंग आपण घेत आहोत. आता आपण गोल काढून घेणार आहोत. आधी थोडंसं डार्क दिसावं म्हणून डबल आपण हे करून घेत आहोत. आतला अशोक चक्राच्या आपण अशा रेषा काढून घेणार आहोत. पहा, आता आपण चारही बाजूला आपण असेच गोल आखून घेणार आहोत आणि त्यामध्ये अशाच रेषा आपण काढून घेणार आहोत. माझी रांगोळी कशी वाटली तुम्हाला ही प्लीज कमेंटमध्ये सांगा. काही याच्यामध्ये सुधारणा करण्यासारखं असेल तर तेही सांगा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला, तर आता आपली पूर्ण कंप्लीट झालेली आहे रांगोळी काढून. आता आपण साईडची थोडीशी रांगोळी पुसून घेत आहोत. म्हणजे जरा सुरेख वाटेल आपली रांगोळी.
चला तर आपली 26 जानेवारी स्पेशल झटपट रांगोळी काढून रेडी आहे. थँक्यू.